मित्रांनो, 29 नोव्हेंबर 2024 शुक्रवार कार्तिक चतुर्दशीच्या पवित्र दिवशी 21 तांदळाच्या दाण्यांचा हा उपाय नक्की करा. भगवान श्री हरिविष्णू यांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सर्व दुःखांपासून मुक्त होईल, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आनंदाने तुमचे घर भरून जाईल. मित्रांनो, या उपायाने तुम्हाला धन समृद्धी प्राप्त होईल, कारण यावेळी शुक्रवारी कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे, जे खूप वर्षांनंतर आले आहेत. म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूपच मोठे आहे आणि हा 21 तांदळाच्या दाण्यांचा उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, हा उपाय कसा करायचा, कधी करायचा, कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे, याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर चला पुढे जाऊया. पहा, हा दिवस इतका महत्त्वाचा असतो की अनेकदा मोठ्या पूजा अर्चना किंवा अनुष्ठानांनी ज्या इच्छा पूर्ण होत नाहीत, त्या 29 नोव्हेंबर 2024 शुक्रवार कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी एका छोट्या उपायाने पूर्ण होतात. अनेक लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना खरोखरच याचा सकारात्मक अनुभव आला आहे. जर तुम्हीही 29 नोव्हेंबर 2024 शुक्रवार कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी हा उपाय करायचा विचार करत असाल, तर कृपया हा उपाय आधी व्यवस्थित समजून घ्या, ऐका आणि मग योग्य पद्धतीने करा. तुम्हाला या उपायाचा सकारात्मक परिणाम नक्कीच मिळेल. यामुळे तुमच्या घरातील दुःख, अडचणी किंवा समस्या दूर होण्यास मदत होईल. तुम्हाला कधी कधी हे देखील समजत नाही की या समस्या नक्की कशामुळे येत आहेत. त्या पितृदोष, मंगळ दोष किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या दोषांमुळे असू शकतात. पण मित्रांनो, या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही. 29 नोव्हेंबर 2024 कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी 21 तांदळाच्या दाण्यांचा उपाय नक्की करा. आता समजून घेऊ की हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय नेमका कोणासाठी आहे. हा उपाय मनोकामना पूर्ण करण्यासाठी किंवा जीवनातील अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी आहे. तसेच तुमचं एखादं महत्त्वाचं काम जे होत नाही आहे, त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या की हा उपाय कोणत्याही मनोकामनेसाठी केला जाऊ शकतो. हा उपाय विशेषतः त्या व्यक्तींनी करावा ज्यांना भगवान श्री हरिविष्णूंकडून त्यांच्या मनोकामना पूर्ण करून घ्यायच्या आहेत. आणि जर घरातील मोठ्या माता भगिनी हा उपाय करत असतील तर त्याचा अधिक चांगला परिणाम मिळतो. माता भगिनी घराची लक्ष्मी असतात आणि त्यांच्या हातून केलेल्या विशेष उपायांना लवकर फळ मिळते. यामुळे हा उपाय मोठा असो, लहान असो किंवा मूल असो, कोणीही करू शकतो. हा उपाय ज्याला समजला आहे त्याने तो 29 नोव्हेंबर 2024 कार्तिक चतुर्दशीला नक्की करावा, कारण यामुळे तुम्हाला सकारात्मक फल मिळेल. हा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे हे समजून घेऊया. 29 नोव्हेंबर 2024 शुक्रवारी हा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये करायचा आहे. प्रदोष काळाचा वेळ म्हणजे साधारण संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत. जर या वेळेत तुम्ही हा उपाय केला तर याचा प्रभाव तुम्हाला लवकर दिसून येईल. काही लोक विचारतात की जर आम्हाला उशीर झाला तर काय करायचं. मित्रांनो, जर प्रदोष काळात उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही 7 वाजल्यानंतर किंवा 8 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. फक्त शक्यतो वेळेत करायचा प्रयत्न करा. आणि तरीही जर उशीर झाला तर तो उशिरा करूनही उपाय नक्की करावा, कारण 29 नोव्हेंबर 2024 कार्तिक चतुर्दशीचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. शुक्रवारी 21 तांदळाच्या दाण्यांचा हा उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या सोडवू शकता. जर तुम्हाला पैशांसाठी सतत त्रास होत असेल, खूप मेहनत करूनही आर्थिक तंगी जात नसेल, तर हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तर मित्रांनो, आता या उपायाबद्दल सविस्तर जाणून घेऊ. मित्रांनो, येथे या उपायाबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट पुढे येते की हे 21 तांदळाचे दाणे आपण कुठून आणायचे आहेत आणि या उपायासोबत आपल्याला आणखी कोणती सामग्री लागते का, जी शिवजीच्या मंदिरात घेऊन जायला लागते. पहा, येथे आम्ही तुम्हाला सांगतो की सर्वप्रथम हे समजून घ्या की हे 21 तांदळाचे दाणे असलेल्या उपायाची केवळ सामग्री घेऊन शिवजीच्या मंदिरात कधीही जाऊ नका. कारण आपल्याला देवापुढे हे दाखवायचे नाही की आपण शिवजीच्या मंदिरात आपल्या फायद्यासाठी आलो आहोत. म्हणून जी पूजन सामग्री आहे, उपाय सामग्री आहे, 21 तांदळाचे दाणे, त्यासोबत तुम्हाला पूजन सामग्री देखील नक्कीच घेऊन जायला हवे. पहा, जर तुम्ही सकाळच्या वेळी उपाय करत असाल तर सरळ गोष्ट आहे, 1 लोटा पाणी तुम्ही नेणारच. तुमच्यासोबत किमान 1 लोटा पाणी नक्कीच असलेच पाहिजे. त्याशिवाय पूजन सामग्री, पहा, 21 तांदळाचे दाणे वेगळे असतील.
आणि तुमची पूजन सामग्री वेगळी असेल, पूजन सामग्रीत तुम्ही जे काही घेऊन जायचे आहे ते घेऊन जाऊ शकता. एक बेलपत्र देखील घेऊन जाऊ शकता, त्यात काही अडचणीची गोष्ट नाही. आणि जर आपण संध्याकाळच्या वेळेची गोष्ट करतो तर संध्याकाळच्या वेळी शिवजीवर पाणी चढवले जात नाही, म्हणून संध्याकाळच्या वेळी तुम्ही एक दिवा तयार ठेवा जो गव्हाच्या पिठाचा आणि शुद्ध देशी गाईच्या तुपाचा असेल. याची विशेषतः तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. आणि हा दिवा तुम्ही घरातून पेटवून नेऊ नये, तो शिवजीच्या मंदिरात जाऊनच पेटवायचा आहे, याचेही लक्ष ठेवायला हवे. आता मित्रांनो, येथे हे समजून घ्या की हे 21 तांदळाचे दाणे कुठून आणायचे आहेत. ते दुकानातून आणायचे आहेत की घरातून की इतर कुठून, आणि कोणते तांदूळ वापरायचे आहेत, कारण तांदूळही अनेक प्रकारचे असतात. म्हणून पहा, या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच गोष्टीत समजून घ्या. मित्रांनो, या उपायात तुम्हाला हे पाहण्याची गरज नाही की कोणते तांदूळ आहेत आणि कोणते नाहीत. फक्त जे तांदूळ तुम्ही घेता ते साबूत असले पाहिजेत, म्हणजे ते तुटलेले नसले पाहिजेत, याची काळजी घ्या. बाकी तुमचे तांदूळ बासमती असोत, साधे तांदूळ असोत किंवा कोणतेही असोत, त्यात काही अडचण नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर तुमच्या स्वयंपाकघरात जिथे तुम्ही अन्न बनवता तिथे असलेले तांदूळ वापरू शकता. त्यातून एक वाटी तांदूळ काढून ठेवा किंवा एक मोठं तांदूळ वेगळे करून ठेवा, कारण आम्ही येथे 21 तांदळाचे दाणेच वापरणार आहोत. म्हणून हे तांदळाचे दाणे मोजून काढा, याचे लक्ष ठेवा. मग तुमच्या त्या तांदळाच्या वाटीतून किंवा तांदळातून असे दाणे निवडा जे तुटलेले नसतील, ज्यावर डाग नसेल. चांगले साबूत तांदळाचे 21 दाणे काढून ठेवा आणि ते कागदात किंवा लहानशा वाटीत ठेवा, जेणेकरून ते सुरक्षित राहतील. तुमचा एकही तांदळाचा दाणा इकडे तिकडे जाऊ नये आणि तुमचा उपाय व्यवस्थित पार पडेल. मित्रांनो, जसे तुमची सामग्री 21 तांदळाचे दाणे तयार होतात, त्यानंतर तुम्हाला जी पूजन सामग्री आहे ती सकाळच्या वेळेस करत असाल तर 1 लोटा पाणी आणि 1 बेलपत्र किंवा इतर पूजन सामग्री घेऊन तयार व्हा. आणि जर संध्याकाळी जात असाल तर तुमचा दिवा तयार करा. उपाय करताना शुद्धतेची विशेषतः काळजी घ्या. सकाळी सकाळी स्नान केल्यानंतरच उपाय करा. आणि जर संध्याकाळी करायचे असेल तर स्नान करण्याची गरज नाही, पण शुद्धतेचे भान राखा. जर स्नान नसेल केले तरी हातमुख धुवूनही हा उपाय संध्याकाळी प्रदोषकाळात करू शकता. यात काही अडचण नाही. तर तुम्ही तुमच्या उपायाची संपूर्ण सामग्री तयार करून जवळच्या शिव मंदिरात पोहोचा. सर्वप्रथम शिव मंदिरात जाऊन उपाय करायचा नाही, देवाचे दर्शन घ्यायचे आहे, देवाकडून आशीर्वाद प्राप्त करायचा आहे आणि मग शिवलिंगाजवळ जायचे आहे. शिवलिंगाजवळ पोहोचल्यानंतर जी पूजन सामग्री घेऊन आला आहात, जसे की सकाळी गेले असाल तर 1 लोटा पाणी आणि आणलेली पूजन सामग्री वापरून भगवान शिवजींची पूजा करा. सर्वप्रथम 1 लोटा पाणी चढवा, नंतर श्री म्हणत बेलपत्र शिवलिंगावर चढवा, त्यानंतर उरलेली पूजन सामग्री अर्पण करा. जर संध्याकाळच्या वेळी हा उपाय करत असाल तर तुमच्यासोबत कमीत कमी 1 गोल वातीचा दिवा घ्या, जो तुम्ही सोबत आणला आहे. तो दिवा मंदिरात जाऊन तुमच्या माचीसने पेटवा. हा दिवा शिवलिंगाजवळ ठेवा. दिवा ठेवल्यानंतरच तुमचा उपाय सुरू करा. लक्षात ठेवा, दिवा खूप जवळ ठेवू नका. भगवान शिवजींना उष्णता लागू नये. जसेच तुमची पूजा अर्चना पूर्ण होते आणि भगवान शिवजी प्रसन्न होतात, त्यानंतर शिवलिंगाजवळ बसून घ्या. जिथे तुम्हाला योग्य वाटेल तिथे बसा. तुमचे 21 तांदळाचे दाणे समोर काढून ठेवा, कारण आता तुम्हाला उपायाची तयारी करायची आहे. या प्रकारे पूजा अर्चना केल्यानंतर तुम्ही उपाय कराल तर तुम्हाला उपायाचे फळ खूप मोठे मिळेल. तुमचे 21 तांदळाचे दाणे समोर काढून ठेवा. हा उपाय फक्त उजव्या हाताच्या तळव्याने करायचा आहे, म्हणून या गोष्टीची विशेषतः काळजी घ्या. तुमच्या समोर जी कागदाची पुडी किंवा वाटी आहे ती उघडून ठेवा. तुमचे 21 तांदळाचे दाणे काढून ठेवा. आता शिवलिंगाच्या समोर 1 तांदळाचा दाणा उचलून शिवलिंगावर चढवा. लक्षात ठेवा, तांदूळ शिवलिंगावरच चढले पाहिजे. जर तांदूळ जलाधारीवर पडला तर त्यात काही हरकत नाही. पहिला तांदळाचा दाणा उचला, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा आणि शिवलिंगावर चढवा. याच प्रकारे दुसरा तांदळाचा दाणा उचला, मंत्र म्हणा आणि शिवलिंगावर चढवा. तिसरा दाणाही याच प्रकारे उचला आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत शिवलिंगावर चढवा. प्रत्येक तांदळाच्या दाण्यावर श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जप करा. जेव्हा 21 तांदळाचे दाणे शिवलिंगावर चढवले जातील तेव्हा भगवानाकडे तुमची मनोकामना मागा. मनोकामना तेव्हा मागा जेव्हा अंतिम तांदळाचा दाणा तुमच्या हातात असेल आणि तुम्ही तो चढवण्यासाठी जात असाल. शिवलिंगावर अंतिम दाणा चढवून भगवानाकडे तुमची मनोकामना प्रकट करा.
ज्या दुःख आणि समस्यांसाठी तुम्ही हा उपाय करत आहात ते स्पष्टपणे भगवानाला सांगा. जसेच तुम्ही तुमची मनोकामना प्रकट करता तुमचा उपाय पूर्ण होतो. पण उपायानंतर 2 मिनिटे शिवजींच्या मंत्राचा जप नक्की करा. मंत्र जपल्यानंतर भगवानाकडे एकदा पुन्हा प्रार्थना करा तुमच्या मनोकामनेसाठी आणि समस्यांच्या निराकरणासाठी. यानंतर भगवानाकडून आशीर्वाद घ्या, त्यांना वंदन करा आणि मंदिरातून आपल्या घरी परत जा. तर मित्रांनो, या प्रकारे हा उपाय पूर्ण होतो. अशा प्रकारे जो कोणी 21 तांदळाच्या दाण्यांचा उपाय करेल त्याची मनोकामना निश्चितपणे लवकर पूर्ण होईल आणि ज्या दुःख समस्या आहेत त्या देखील खूप लवकर दूर होतील. मित्रांनो, जर तुमच्या घरातलं सुख हरवलं असेल आणि ते तुम्हाला परत आणायचं असेल तर आजचा उपाय तुम्हाला नक्कीच मदत करेल. खात्री आहे की अवघ्या 15 दिवसांत तुम्ही मनमोकळं हसाल. या व्हिडिओमध्ये आम्ही कापुराचे एकूण 12 उपाय सांगितले आहेत. प्रत्येक उपाय अत्यंत प्रभावी आहे. तुम्हाला फक्त कापुराचा एक छोटा तुकडा योग्य ठिकाणी ठेवायचा आहे, ज्यामुळे तुमच्या घरात आनंद आणि शांती नांदेल. परंतु हा उपाय योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी करणे खूप महत्त्वाचे आहे. कसा करायचा याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. आपल्याला हे माहीत आहे की प्रत्येक घरात काही ना काही समस्या असतातच. काहींना घरात भांडण तंटे, तर काहींना आजारपण, व्यापारातील अडचणी, आर्थिक तंगी किंवा मुलांच्या शिक्षणातील अडथळे जाणवतात. या प्रत्येक समस्येचं समाधान या एका व्हिडिओमध्ये आहे. म्हणूनच तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुमच्या ओळखीच्या लोकांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार बनाल. हे एक चांगलं आणि उपकारक काम ठरेल. तुमच्याकडे एक विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला आता कापुराचे चमत्कारिक उपाय समजून घेऊया. या व्हिडिओमध्ये कापुराचे एकूण 12 उपाय आहेत. आपण सगळेच जाणतो की कापूर एक उडणारा पदार्थ आहे. जर त्याला खुले ठेवले तर तो सहज उडून जातो. सामान्यतः आपण पूजा आणि आरतीच्या वेळी कापूर जाळतो. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, सुख समृद्धी आणण्यासाठी आणि शांती मिळवण्यासाठी आपण कापराचा उपयोग करतो. कापूर जाळल्याने वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरतो, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आपल्या मनाला शांती मिळते. संस्कृतमध्ये कापराला कर्पूर, हिंदीमध्ये कपूर, इंग्रजीत कॅम्पफॉर तर मराठीत कापूर म्हणतात. पहिला उपाय असा आहे की जर तुमच्या घरात सतत लहान सहान गोष्टींवरून वाद होत असतील तर तो सोडवण्यासाठी कापराचा उपयोग करू शकता. तुम्हाला फक्त एक कापूर घ्यावा लागेल. बाजारात तुम्हाला 3 प्रकारचे कापूर मिळतात: गोलाकार, चौकोनी आणि ढिला देशी कापूर. तुम्ही कोणताही कापूर निवडू शकता, पण त्याला 4 भागांत विभागा. तुकडे समान झाले नाहीत तरी चालतील, फक्त 4 तुकडे असणे महत्त्वाचे आहे. जेव्हा घरात वाद सुरू होईल तेव्हा ज्या खोलीत वाद होत आहे त्या खोलीच्या 4 कोपऱ्यांमध्ये कापराचे हे 4 तुकडे ठेवा. उदाहरणार्थ, जर तुमच्या बेडरूममध्ये भांडण होत असेल तर त्या खोलीच्या 4ही कोपऱ्यांमध्ये कापराचे तुकडे ठेवावे. संयम ठेवा आणि पहा, भांडण संपेल. कदाचित हे उपाय ऐकून तुम्हाला वाटेल की कापुराचे तुकडे ठेवल्याने वाद कसे थांबतील, पण हा उपाय खूप प्रभावी आहे. साध्या उपायानेही चमत्कार घडू शकतो. कापुराचे 4 तुकडे करून ठेवण्याने घरातील नकारात्मक वातावरण बदलू शकते आणि वाद मिटवता येतात. हा उपाय त्वरित परिणाम दाखवतो. जेव्हा केव्हाही तुमच्या घरात भांडणतंटा सुरू होईल तेव्हा हा उपाय करून बघा. काही दिवसांत तुमच्या घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक होईल. तुमच्या घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये कापुराचे तुकडे ठेवा आणि परिणाम अनुभवायला तयार राहा. जो कोणी तुमच्या घरातील रागीट व्यक्ती असेल, जो नेहमी भांडण करतो किंवा घरात सतत कलह निर्माण करतो, त्याच्यासाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो. तुम्ही हा उपाय केल्यानंतर फक्त 15 दिवसांत त्या व्यक्तीचे मानसिक संतुलन स्थिर होईल आणि तो व्यक्ती भांडण करणे पूर्णपणे थांबवेल. जरी त्याला पूर्णतः बदलायला थोडा वेळ लागेल तरी हा उपाय घराच्या शांततेसाठी महत्त्वाचा ठरतो. कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी जर सतत वाद होत असतील तर तो वाद शांत होण्यास सुरुवात होईल आणि लवकरच घरात शांतता नांदेल. दुसरा उपाय हा आहे की जर तुमचे दुकान असेल आणि ग्राहक कमी होत चालले असतील किंवा तुमच्या व्यवसायात प्रगती होत नसेल, तसेच नोकरीत प्रगती होत नसेल किंवा नोकरीच्या शोधात असाल तर हा उपाय नक्कीच उपयोगी ठरेल. प्रायव्हेट नोकरी असो किंवा सरकारी नोकरी आपल्या उदरनिर्वाहासाठी महत्त्वाची असते. कामधंदा असो किंवा नोकरी यशस्वी होण्यासाठी हा उपाय तुमच्यासाठी प्रभावी आहे.
जर तुमच्या घरात सुख समृद्धीची कमतरता असेल, घरात पैसे साठत नसतील, उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल, तर हा उपाय जरूर करून बघा. तुमच्याकडे फक्त एक काचेची कटोरी हवी आहे. या कटोरीत 7 कापुराच्या गोळ्या ठेवा. याशिवाय मेडिकल स्टोअरवर मिळणारी फिटकरी, ज्याला तुरटी म्हणतात, ती 2 छोटे तुकडे करून घ्या. या दोन्ही गोष्टींमध्ये सेंधा मिठाचा एक तुकडा देखील घालायचा आहे. सेंधा मीठ म्हणजे उपवासात वापरले जाणारे मीठ. पिठासारखे किंवा साधे मीठ घेऊ नका, फक्त सेंधा मीठच घ्या. एकूण 3 गोष्टी घ्यायच्या आहेत: 7 कापुराच्या गोळ्या, 2 फिटकरीचे तुकडे आणि 1 सेंधा मिठाचा तुकडा. या सर्व गोष्टी काचेच्या कटोरीत ठेवा आणि त्यावर स्टीलचे झाकण ठेवा किंवा कोणतेही झाकण ठेवा, जेणेकरून त्या झाकलेल्या राहतील. कटोरी आणि झाकण एकाच आकाराचे घ्या, जेणेकरून सर्व गोष्टी व्यवस्थित राहतील. आता ही कटोरी तुम्ही जिथे कॅश ठेवता त्या ठिकाणी ठेवा. जर घरी ठेवत असाल तर कॅशच्या डब्याजवळ ठेवा. जर डब्याच्या आत जागा नसेल तर डब्याच्या शेजारी ठेवा. जर दुकानात ठेवायचे असेल तर गल्ला किंवा कॅश बॉक्सजवळ ही कटोरी ठेवा. लक्षात ठेवा, कटोरी उघड्यावर ठेवू नका, कारण कापूर लवकर उडून जाईल. झाकण घालून कटोरी व्यवस्थित ठेवा. हा उपाय धनाला आकर्षित करण्याचे कार्य करतो. तो एक प्रकारचा चुंबक आहे जो पैशाला स्वतःकडे खेचतो. मात्र हा उपाय कोणत्याही शुक्ल पक्षाच्या शनिवारी सुरू करा. कोणताही महिना असो, श्रावण, भाद्रपद किंवा इतर कोणताही, पण हा उपाय शुक्ल पक्षाच्या शनिवारीच सुरू करायचा आहे. कापूर उडून गेल्यानंतर फिटकरी आणि सेंधा मीठ वाहत्या पाण्यात टाका. नंतर नवीन कापूर, फिटकरी आणि सेंधा मीठ शनिवारी कटोरीत ठेवा. आता शुक्ल पक्ष पाहणे आवश्यक नाही, कारण तुम्ही हा उपाय शुक्ल पक्षाच्या शनिवारी आधीच सुरू केला आहे. तुम्ही दर आठवड्याला, 15 दिवसांत किंवा महिन्याच्या अंतराने हा उपाय पुन्हा करू शकता. कापूर उडून गेला की फिटकरी आणि सेंधा मीठ वाहत्या पाण्यात टाका. जर वाहत्या पाण्याची सोय नसेल तर झाडाखाली ठेवू शकता किंवा एका भांड्यात पाणी घेऊन त्यात या गोष्टी विरघळवा. नंतर ते पाणी बेसिनमध्ये टाकून वाहवून द्या. महिन्यात 4 किंवा 5 शनिवार येतात, परंतु प्रत्येक शनिवारी हा उपाय करू नका. फक्त तेव्हाच करा जेव्हा कापूर संपतो. हा उपाय तुमच्या व्यवसाय आणि आर्थिक स्थितीत चमत्कारिक प्रगती आणतो. दुकानात किंवा घरात जिथे कॅश ठेवता तिथे हा उपाय करा. काही दिवसातच तुम्ही तुमच्या व्यवसायात मोठ्या गतीने प्रगती पाहाल. ग्राहकांची संख्या वाढेल आणि उत्पन्न स्थिर होईल. हा उपाय केल्याने तुम्हाला आश्चर्य वाटेल की महिनाभरातच किती बदल घडतात. आता तिसरा उपाय असा आहे की हा दररोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या बाहेर करायचा आहे. तुम्ही गावात राहत असाल, शहरात किंवा फ्लॅटमध्ये राहत असाल, जिथे तुमचे मुख्य दार आहे, त्या बाहेर हा उपाय करायचा आहे. नेमके काय करायचे आहे? सकाळी आणि संध्याकाळी कापुराचा एक तुकडा पेटवायचा आहे. म्हणजे सकाळी 1 पीस कापूर जाळा आणि संध्याकाळी 1 कापूर जाळा. सकाळी सूर्योदयाच्या वेळेला हा उपाय करावा. जर तुम्ही सकाळी 8 किंवा 9 वाजता हा उपाय केला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. सूर्योदयाची वेळ म्हणजे जेव्हा सूर्याची लालिमा असते, पण सूर्य पूर्णपणे उदयास आलेला नसतो. साधारणपणे 6 ते 6:30 वाजेच्या दरम्यान हा उपाय करा. स्नान करून स्वतःला ताजेतवाने करा, घरात धूप दाखवा आणि मग मुख्य दाराच्या चौकटीच्या बाहेर कापुराचा तुकडा ठेवून तो जाळा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर जेव्हा दिवसभराची वेळ संपून रात्रीची वेळ सुरू होण्याची चाहूल लागते, तेव्हा घरात कापूर किंवा तुपाचा दिवा लावा. लक्षात ठेवा, पूजेसाठी कधीही अगरबत्ती किंवा लोबांचा उपयोग करू नका. लोबांचा उपयोग भूतप्रेतांना जागवण्यासाठी केला जातो आणि अगरबत्ती हिंदू देवतांना रुष्ट करते. त्यामुळे घरात लोबान किंवा अगरबत्तीचा वापर टाळा. संध्याकाळच्या वेळी कापूर जाळल्यानंतर तुम्हाला याचा फायदा होईल. या उपायाने तुमच्या घरात धनाची कधीच कमतरता भासणार नाही. तुमचे घर नेहमीच सुख, शांती आणि समृद्धीने भरलेले राहील आणि कुटुंबातील सदस्य नेहमी आनंदी राहतील. आता पुढचा उपाय. जर तुम्हाला स्वतःच्या घरात असुरक्षित वाटत असेल किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला भीती वाटत असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी उपयुक्त आहे. कधी कधी काही कोपरे खायला उठतात असे वाटते किंवा झोपताना अचानक भीती जाणवते. अशा स्थितीत सकाळ संध्याकाळ हा उपाय करायला हवा. पूजा केल्यानंतर 1 कापूर घ्या, त्याला तुपात बुडवा आणि तो जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा. या उपायाचे 2 फायदे आहेत. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि देवी देवतांचा आशीर्वाद सतत घरावर राहील. भगवंताचा आशीर्वाद असलेल्या घरात नेहमी आनंद राहतो आणि कोणत्याही प्रकारची जादूटोणा लागू शकत नाही. यासोबतच 2 काचेच्या छोट्या कटोऱ्या घ्या.
प्रत्येक कटोरीत 2-2 कापूर ठेवा आणि स्टीलच्या झाकणाने झाकून ठेवा. एका कटोरीला खोलीच्या खिडकीवर ठेवा आणि दुसरी कटोरी शौचालयाच्या खिडकीवर ठेवा. कटोरीत कापूर संपल्यावर त्यात नवे तुकडे ठेवा. आपण हे जाणतो की ज्या घरात सकाळ संध्याकाळ कापूर जाळला जातो त्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही, अकाली मृत्यू होत नाहीत आणि अपघात टळतात. त्यामुळे हा उपाय अवश्य करा. पुढचा उपाय, रात्री झोपण्यापूर्वी खोलीत कापूर जाळा. आजच्या धावपळीच्या आयुष्यात ऑफिस किंवा व्यवसायाचे तणाव मनावर असतात. जर तुम्हाला शांत झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी ज्या खोलीत झोपणार आहात त्या खोलीत एका कोपऱ्यात कापूर जाळा. सकाळी उठल्यावर तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि तुमच्यात सकारात्मक ऊर्जा असेल. पुढचा उपाय, अचानक धनाची गरज असल्यास शुक्रवारच्या दिवशी एक गुलाबाचे फूल घ्या, त्यात एक पीस कापूर ठेवा आणि ते जाळा. जळालेला गुलाब दुर्गा मातेला अर्पण करा. मंदिरात न जाता घरातील दुर्गा देवीच्या चित्रासमोर हे करा. या उपायाने तुम्हाला अचानक नवीन संधी मिळू शकते. मात्र हा उपाय सलग 43 दिवस करणे गरजेचे आहे. तुम्ही हा उपाय कोणत्याही शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी सुरू करा आणि पुढील 43 दिवस तो नियमित करा. जर हा उपाय नवरात्रोत्सवाच्या काळात करत असाल तर तो तुमच्यासाठी आणखी शुभ ठरेल. घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच नवरात्राच्या पहिल्या दिवशी हा उपाय सुरू करून सलग 43 दिवस नियमितपणे करा. यामुळे तुम्हाला धनाची प्राप्ती होईल. ते कुठूनही मिळाले तरी तुम्हाला निश्चितच लाभ होईल. पुढचा उपाय वास्तुदोष दूर करण्यासाठी आहे. जर तुमच्या घराच्या प्लॉटचा एखादा कोपरा तुटलेला, फुटलेला किंवा कापलेला असेल तर वास्तुदोष होण्याची शक्यता असते. वास्तुशास्त्रानुसार वर्गाकार किंवा आयताकृती प्लॉट आदर्श मानले जातात, कारण अशा प्रकारच्या प्लॉटमध्ये वास्तुदोष होत नाही आणि घरातील सर्व सदस्य सुख शांतीने राहतात. परंतु कटलेल्या कोपऱ्यांमुळे वास्तुदोष निर्माण होतो. यासाठी जिथे वास्तुदोष आहे तिथे एका काचेच्या कटोरीत 2 कापुराचे तुकडे ठेवा आणि कटोरीला झाकून ठेवा. जेव्हा कापूर उडून जाईल तेव्हा पुन्हा 2 नवीन तुकडे ठेवा. तुम्हाला प्रत्येक वेळी फक्त 2 कापूर ठेवायचे आहेत. या उपायामुळे घरातील वास्तुदोष दूर होईल आणि घरातील वातावरण सकारात्मक बनेल. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी राहतील. जर अपयश पाठ सोडत नसेल आणि भाग्य उजळवायचे असेल तर प्रत्येक शनिवारी आपल्या स्नानाच्या पाण्यात कापुराच्या तेलाचे 2 थेंब टाका आणि त्याने स्नान करा. हा उपाय फक्त तुम्हाला ताजेतवाने ठेवणार नाही तर तुमचे भाग्यही तेज करेल. पहिल्या शनिवारपासून हा उपाय सुरू करा आणि 3 शनिवारी सलग करा. तिसऱ्या शनिवारी तुम्हाला आनंदवार्ता किंवा सकारात्मक परिणाम दिसू लागतील. हा उपाय आयुष्यभर करता येतो. प्रत्येक शनिवारी स्नानाच्या पाण्यात कापुराचे तेल टाकून स्नान करा. यामुळे तुमचे भाग्य सदैव तेजस्वी राहील आणि तुम्हाला जीवनात आनंद आणि समृद्धीचा अनुभव येईल. पुढचा उपाय पती पत्नीतील मतभेद दूर करण्यासाठी आहे. जर पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील किंवा नाते बिघडत असेल तर हा उपाय नक्की करून पहा. जर तुम्ही पती असाल आणि तुमच्या पत्नीचे वागणे उद्धट वाटत असेल तर हा उपाय उपयोगी ठरेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही पत्नी असाल आणि तुमच्या पतीचे तुमच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर या उपायाने पतीला सुधारता येईल. पत्नीने रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पतीच्या उशाखाली थोडासा सिंदूर ठेवावा. हा सिंदूर तोच असावा जो पत्नी कपाळाला लावते. 1 चिमूटभर सिंदूर घ्या, कागदात गुंडाळून एक छोटी पुडिया तयार करा आणि ती पतीच्या उशाखाली ठेवा. हा उपाय पत्नीनेच करायचा आहे. सकाळी उठल्यानंतर ही पुडिया घराच्या बाहेर मंदिरात किंवा झाडाखाली ठेवा. हा उपाय 7 दिवस सलग करायचा आहे. कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता. जर तुम्ही पती असाल आणि तुम्हाला पत्नीला सुधारायचे असेल तर तिच्या उशाखाली 2 कापुराचे तुकडे ठेवा. सकाळी हे कापूर जाळा किंवा घरातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवा, जसे रॅक किंवा अलमारीच्या कोपऱ्यात. हा उपाय 7 दिवस सलग करायचा आहे. या 7 दिवसांत पती पत्नीच्या नात्यात सकारात्मक बदल दिसून येतील आणि त्यांच्यातील मतभेद दूर होऊन प्रेम वृद्धिंगत होईल. जर तुम्ही पती असाल किंवा पत्नी तर हा उपाय नक्कीच करून बघा, कारण तो खूपच प्रभावी आणि चमत्कारिक आहे. यासोबत आणखी एक उपाय जाणून घ्या. तुमच्या घराच्या बेडरूममध्ये पश्चिम दिशेच्या भिंतीवर भगवान श्री हरी विष्णू यांचे एक चित्र लावा. या चित्रामध्ये माता लक्ष्मी आपल्या पती श्री हरी विष्णूचे पाय दाबत असल्याचे दृश्य असावे. मात्र हे चित्र फक्त पश्चिम दिशेच्या भिंतीवर लावा आणि रोज त्याला धूप दाखवा. जर 7 दिवसांत पती पत्नीचे प्रेम वाढले नाही तर तुम्ही नक्कीच आम्हाला सांगू शकता. पुढचा उपाय आहे जो धनप्राप्तीसाठी आहे. जर तुम्हाला हवे असेल की तुमच्या घरातील सर्व कुटुंबीय चांगला पैसा कमवावेत आणि घरात कायम धन टिकून राहावे तर हा उपाय अवश्य करा.
घरातील स्त्रिया म्हणजे माता महिलांनी हा उपाय करायला हवा. मात्र पुरुषसुद्धा हा उपाय करू शकतात. दररोज जेवण बनवल्यानंतर आणि सर्वांनी जेवण आटोपल्यानंतर स्वयंपाकघरात चांदीच्या कटोरीत 2 लवंगा आणि 1 कापूर जाळा. जर तुमच्याकडे चांदीची कटोरी नसेल तर स्टीलच्या लहान कटोरीतही हा उपाय करू शकता. हा उपाय तुम्हाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. यामुळे तुमच्या घरात धनाची कधीही कमतरता जाणवणार नाही. धनाचा साठा नेहमी भरलेला राहील, घरात आनंदाचे वातावरण राहील आणि पैशाचा प्रवाह म्हणजेच कैश फ्लो सतत राहील. आता कापूर आणि लवंग जाळल्यावर उरलेली राख काय करायची हा प्रश्न पडतो. याचा चमत्कार यातच आहे. ही राख सकाळी घराच्या बाहेर जिथे तुम्ही तुळशीचे झाड लावले आहे तिथे टाका. याचा प्रभाव तुम्हाला स्वतःच जाणवेल. आम्ही तुम्हाला सांगणार नाही की पुढे काय होईल, तुम्ही स्वतःचा अनुभव घ्याल. अचानक धनकुबेराच्या कृपेने पैसे कुठून येतात आणि घरात आनंदाच्या गोष्टी कशा येतात हे पाहून तुम्ही चकित व्हाल. हा उपाय केल्यानंतर तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाईल. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण.